काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री वागळे इस्टेट भागातील किसननगर परिसरात असलेल्या नंदादीप इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतींमधील 17 कुटुंबांना तात्काळ हाजुरी ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहे। किसननगर भागातील पंचपरमेश्वर मंदिराजवळ नंदादीप ही 50 ते 60 वर्ष जुनी इमारत आहे। ही इमारत 3 मजली आहे। या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि 3 छतांचा काही भाग मंगळवारी रात्री 2:30 वाजताच्या सुमारास अचानक कोसळला आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महानगरपालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दल, TDRF जवान, श्रीनगर पोलीस अधिकारी, महावितरणाचे कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली। इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने इमारतीतील कुटुंबांना तात्काळ हाजुरी ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे। तसेच या इमारतीच्या शेजारील 2 इमारतींमधील रहिवाशांना देखील तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून एकूण 37 रहिवाशांना हाजुरी येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हलवण्यात आलेला आहे। उर्वरित कार्यवाही प्रभाग समिती आणि बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे। अरे भाई करो मागे दीपक थोड़ा मागे आप बिल्कुल मत करो मैं अपने काल रात्री 2:15च्या सुमारास शेजारच्या बिल्डिंगमधून मला एक फोन आला। बिल्डिंग या इमारतीचा काहीतरी भाग कोसळल्याने आवाज आल्यासारखा वाटतंय म्हणून मी लगेच आपले आपत्कालीनचे तडवी साहेबांना फोन केला, आपले अमित पांचाळांना फोन केला, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे फोन करून बोलवून घेतलं। सर्वात प्रथम आमचं कर्तव्य होतं की त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचं। ते आम्ही सर्व टीम आणि महापालिकेची सर्व टीमने आम्ही त्या लोकांना पहिलं बाहेर काढलं। त्यातल्या 24 लोकांना रात्रीच आम्ही LIC जवळच्या रेंटलमध्ये शिफ्ट केलं। अजून जे 8 आहेत आजूबाजूच्या बिल्डिंगचे लोक त्यांना पण आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो आहे। आणि आत्ता सकाळपासून त्या बिल्डिंगचं ऑडिट चालू आहे। ऑडिट झाल्यानंतर ती बिल्डिंगमध्ये जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो ते बघून त्या लोकांचं सामान बाहेर काढायचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे, आम्ही काय त्याचे उपकार करत नाही। तर आम्हाला शिंदे साहेबांचे आदेश आहेत, पटेल साहेबांचे आदेश आहेत की एकाही माणसाला त्रास होऊ नये, आम्ही सर्व त्यांच्या पाठीत उभे राहायचं आम्हाला आदेश आले आहेत आणि आम्ही त्यांची उभे राहणारच त्यांच्याबरोबर। जवळजवळ 40 वर्ष जुनी बिल्डिंग होती ती बिल्डिंगचा भाग कोसळला आहे। त्या बिल्डिंगमध्ये 17 भाडेकरू राहत होते आणि त्यालाच अटॅच एक सुनीता निवास आणि डेडिया अशी 2 बिल्डिंग आहेत। सुनीता निवासमध्ये 5 आहेत आणि डेडियामध्ये 7 असे टोटल 29 त्याच्यामध्ये रहिवासी राहतात। आणि त्याला लगतचीच बिल्डिंग जी बालाजी आहे त्याची जी एंट्रन्स शिडी आहे तिकडचे आम्ही 3 लोकांना शिफ्ट केलेलं आहे, कारण ते सगळं त्याच्या मलबात देखील पडलेलं आहे, शिफ्ट केलेलं आहे।